चिमाजी अप्पा म्हणजे बाजीरावांचे लहान बंधू. हे चिमाजी अप्पा सुद्धा बाजीरावांप्रमाणेच पराक्रमी होते. मात्र इतिहासात त्यांचे पराक्रम सतत दुर्लक्षित राहिले. थोरल्या बाजीरावांच्या मृत्यूबद्दल आपण या अगोदर व्हिडिओमध्ये बघितले. या व्हिडिओमध्ये चिमाजी अप्पांचा मृत्यू कसा झाला हे पाहणार आहोत. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला. 1740 या एकाच वर्षात बाजीरावांचा एप्रिलमध्ये आणि चिमाजी अप्पांचा डिसेंबरमध्ये मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथ यांचे 2 पुत्र होते. एक म्हणजे थोरले बाजीराव आणि दुसरे चिमाजी अप्पा. बाजीराव हे धडधाकट बलदंड असे होते, तर चिमाजी अप्पा हे सदा दमेकरी असायचे. त्यांचे नातेवाईक चिमाजी अप्पांची नेहमी काळजी घेत असत. बाजीराव पेशवा यांच्या शरीरयष्टीच्या तुलनेत चिमाजी अप्पांची तब्येत केवळ तुला मासा होती. चिमाजी अप्पा जरी शरीराने धडधाकट नसले तरी ते कर्तव्यदक्ष व आत्मशक्तीच्या जोरावर लढाई जिंकत असे. या वेड्या कर्तबगारीमुळे आपली प्रकृती खचत चालली आहे याची चिमाजी अप्पांना अजिबात कल्पना आली नाही. सिद्धी साधच्या विरुद्धची मोहीम फत्ते करून चिमाजी अप्पा पुण्यात आले. तेव्हाच त्यांच्या आई राधाबाई तीर्थयात्रेहून पुण्याला परत आल्या होत्या. या काळात अप्पांचा आजार वाढत गेला. यासाठी जप्त अनुष्ठाने करण्यात आली. चिमाजी अप्पा मूळतःच नाजूक प्रवृत्तीचे होते. त्यातच त्यांना दमा व खोकल्याचा त्रास होत होता. सन 1739च्या सप्टेंबर महिन्यापासून अप्पांची प्रकृती बिघडत गेली. वसईच्या वेढ्याच्या वेळी अतिश्रमामुळे त्यांना खोकल्याने वेडे केले होते. त्यानंतर चिमाजी अप्पांना सतत ताप येत होता. चिमाजी अप्पा जेव्हाच वसईची मोहीम फत्ते करून पुण्यात आले त्यानंतर अप्पा आजारी पडले. छत्रपती शाहूंनी त्यांना साताऱ्याला बोलवलं, परंतु चिमाजी अप्पा आजारी असल्यामुळे साताऱ्याला जाऊ शकले नाही. तेव्हा क्षमा याचना करीत करुणाजनक पत्र अप्पांनी छत्रपतींना लिहिलं. वित्यंभूत श्रमी केली, घराबाहेर जाऊ द्यायची ताकद शरीरात राहू दिली नाही. महाराजांचे पत्र म्हणजे कुही हुकुम सेवकास आहे. तूर्त यावयास काही आड अथवा बहाणा नाही. केवळ शरीर असक्त पडले आहे. घराबाहेर निघून पालखीत बसायची ताकद नाही. वैद्य आणून उपाय चालता केला आहे. शरीर सावकाश वाटून सेवेत येतो. साताऱ्यास वैद्य प्रमाणित कर्नाटकी आहेत. येथेही वैद्यास उपाय होईल म्हणून आज्ञा. त्यास हे शरीर महाराजांच्या अन्नाचे वाढेल. महाराज मायबाप आहे. सेवकाची चिंता महाराज अखेरीस दुसरं कोण करणार. प्रस्तुत येथे उपाय चालता केला आहे. महाराजांच्या कृपेने आरोग्य होईल. अर्थात अप्पांची शाहू महाराजांना भेटण्याची इच्छा असूनही अप्पा भेटीला जाऊ शकले नाही. चिमाजी अप्पांची दगदग व मोहीम आजारी असतानाही संपत नव्हत्या. वसईहून परत आल्यानंतर नासिर जंगाचे प्रकरण उद्भवले. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी चिमाजी यांना बाजीरावांच्या आग्रहाखातर उत्तरेस जावे लागले. नासिर जंग यांची भेट घेऊन अप्पा परत येत असताना मनाजी अंग्रे यांच्या मदतीसाठी पत्र मिळाले. पुढे जवळपास 1 महिना अप्पांना सतत धावपळ करावी लागली. त्या शेवटच्या दिवसांत चिमाजी अप्पांचा आराम झाला तो पुण्याच्या 3 दिवसांचा. 3 दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर अप्पा कुलाबा मोहिमेवर गेले. त्यानंतर मनाजी अंग्रे यांना सहकार्य करून संभाजी अंग्रे यांचा बंदोबस्त केला. दरम्यान बाजीराव पेशवे राबडखेडी मृत्यू पावल्याची वार्ता चिमाजी अप्पांस कुलाब्यात समजली. बाजीराव यांच्या मृत्यूनंतरही चिमाजी यांना आराम मिळाला नाही. कारण छत्रपती यांच्याकडून पेशवे पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नानासाहेबांनी उत्तरेस मोहीम काढण्याचे ठरवले. नादिरशहाच्या आक्रमणामुळे उत्तरेत निर्माण झालेली परिस्थिती पाहणे आणि दुसरे म्हणजे मावळ प्रांताची सुभेदारी मिळवणे. कारण निजामाने सुभेदारी मिळवून देण्याचे बाजीराव यांना वचन दिले होते. त्यामुळे बाळाजी बाजीराव यांनी उत्तरेस मोहीम काढण्याचे ठरवले. याशिवाय पेशवाईची सूत्रे देताना छत्रपती शाहूंनी नानासाहेबांकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या. पेशवाईचे वस्त्र देताना शाहू महाराजांनी खालीलप्रमाणे उद्गार काढले होते. प्रामाणिकपणे राज्याची सेवा केली. आपल्या वडिलांनी ठरवून दिलेल्या मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या मार्गावर आपल्या पराक्रमाच्या अनेक घड्या घडवून आणल्या. जेव्हा नादिरशहाने दिल्लीवर हल्ला केला तेव्हा बाजीरावास सम्राटास पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी पाठवण्यात आले होते. परंतु मध्येच त्यांची जीवनयात्रा संपली. आपण त्यांचे सुयोग्य वरदार आहात. त्यांचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करावे. आपण अटकेपार झेंडा फडकवू शकता. तत्पूर्वीच अप्पांनी उत्तरेकडील आपला वकील महादेव भटिंगने यास पत्र रवाना केले होते. चिमाजी अप्पा व नानासाहेब डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्याहून सोबत निघाले.
साहेब उत्तरेकडील मोहिमेसाठी रवाना होत असताना अप्पांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे चिमाजीस पुण्यास परत आणण्यात आले. चिमाजी अप्पांच्या आरोग्याची सर्वांना काळजी होती, त्याचे देखील तत्कालीन पत्रावरून स्पष्ट होते. 31 ऑक्टोबर रोजी चिमाजी अप्पांची प्रकृती एकदमच खालवली. त्यानंतर दिवसेंदिवस चिमाजी अप्पांची प्रकृती खालवत गेली. 1740च्या अखेरीस चिमाजी अप्पांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यातच 17 डिसेंबर 1740 रोजी चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला. पुण्यात ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात चिमाजी अप्पांची समाधी आहे. 4 हात उंचीच्या अष्टकोनी समाधीच्या माथ्यावर 4 हात उंचीचे दगडी बेलबत्तीचे काम केलेले वृंदावन आहे. बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर 8 महिन्यांच्या आतच चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला. चिमाजी अप्पांचा मृत्यूनंतर अन्नपूर्णाबाई सती गेल्या. चिमाजी अप्पांची उत्तरक्रिया व अन्नपूर्णाबाईंचे सहगमन याचा पूर्ण खर्च 1175 रुपये झाला. चिमाजी अप्पांची शरीरयष्टी साधारणच होती. कदाचित चिमाजी अप्पांचा मृत्यू क्षयरोगाने झालेला असावा. अप्पांच्या मृत्यूच्या वेळी सदाशिव केवळ 11 वर्षांचे होते. अप्पांच्या मृत्यूनंतर केवळ 3 महिन्यापूर्वीच अप्पास कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्या कन्येचे नाव बयाबाई. आई व वडील दोघांच्या मृत्यूनंतर तिचा सांभाळ गोपिकाबाई व काशीबाई यांनी केला. चिमाजी अप्पांच्या मृत्यूनंतर बयाबाईचे लग्न गंगाधर नाईक ओंकार यांच्याबरोबर 14 एप्रिल 1745 रोजी झाले. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.